श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. रक्षाबंधनात भद्राच्या प्रभावात राखी का बांधू नये? चांगला मुहूर्त कोणता? रक्षाबंधनाला भद्रा काळात राखी बांधू नये यामागे एक पौराणिक कथाही आहे. भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती. त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला. भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे असे म्हणतात. बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधन यंदा 19 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे, परंतु त्या दिवशी रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव आहे. भद्रासारख्या अशुभ काळात राखी बांधू नये असे मानले जाते. 18 नाही तर 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो. यंदा पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होत आहे. पौर्णिमेची समाप्ती 19 ऑगस्ट रोजी रात्री 11:55 होणार आहे. या दिवशी भद्रा आहे. मग राखी कधी बांधावी? राखी ज्योतिषशास्त्रानुसार 19 ऑगस्ट रोजी रात्री 2:21 भद्रा सुरू होणार आहे. सकाळी 9:51 पासून 10:53 भद्राचे शेपूट राहणार आहे. सकाळी 10:53 दुपारी 12:37 भद्राचा मुख राहणार आहे. त्यानंतर भद्राचे समापन दुपारी 1:30 होणार आहे. भद्राचा हा काळ अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यामुळे भद्रा संपल्यावर 19 ऑगस्ट रोजी 1:30 नंतर राखी बांधता येईल. राखी बांधण्याचे मुहूर्त 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:43 पासून संध्याकाळी 4:20 राखी बांधण्यासाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे. राखी बांधण्यासाठी 2 तास 37 मिनिटे मिळतात. त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळातही राखी बांधता येते. हा काळ संध्याकाळी 6:56 सुरू होतो तो रात्री 9:07 आहे. भद्रात राखी का बांधली जात नाही? रक्षाबंधनाला भद्रा काळात राखी बांधू नये यामागे एक पौराणिक कथाही आहे. भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती. त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला. भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे असे म्हणतात. भद्राला ब्रह्मदेवाकडून शाप मिळाला होता की ज्याने भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ अशुभ होते. माहिती आवडल्यास माहिती जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.